मी झालो अग्निरूप लागो नेदी पाप पुण्यंगा सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भोर डुल्लत सो विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगाकारं 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवधरार्थावतारं कलांकांक तेजोदिका मोदि वक्त्रं कलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पाया मस्तक हे राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा व्यास बटा श्री संताची या माता चरणा
संताच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख विठ्ठल सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भोर डुल्लत सो प्रस्तुत प्राप्त समय कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग चैतन्यात विचार धोरणाचे महान संत कवी विठोबाचे लाडके भक्त निष्कर्म योगी देहूचे सुप्रसिद्ध साधू जगाचा संसार हिताचा व्हावा किंबहुना चांगला व्हावा याकरता स्वतःच्या संसाराची रखरांगोळी करणारे जगद्गुरु तुकोबार आहे किंबहुना संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला हे वाक्य उच्चारणारे तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा सर्वांच्या पाठांतरातला परिचयातला जगातील 5व्या क्रमांकाचा वेद म्हणजे गाथा त्या गाथ्यातील द्वैतपर प्रकरणातील अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे या अभंगामधून तुकोबाराय सर्व साधकांना सांगतात बाबा तुम्हाला जर का वाटत असेल की आपण देवाच्या नामाचं उच्चारण करावं म्हणजे नामस्मरण करावं तर त्याकरता ते कुठं करावं आणि नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीची पुढे चालून कशा प्रकारे अवस्था होती याबद्दल सविस्तर चिंतन अभंगात सांगतात विठ्ठल अभंगावरती चिंतन करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुण्य पावन झालेला हा जिल्हा श्री भगवान विष्णू म्हणजे त्र्यंबकेश्वर भगवंताच्या वास्तव्याने श्री सद्गुरू विश्वगुरू निवृत्तीनाथजी महाराज यांच्या वास्तव्याने आणि रामप्रभूंच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेला हा भाग नाशिक भाग किंबहुना अजून नाशिक भागाची जर का ओळख सांगायची झाली तर वारकरी संप्रदाय किती मोठा आहे आणि तो किती श्रीमंतीने आणि किती उत्साहात साजरा करता येतो हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देणारा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा या कुठलाही सप्त बघा कुठलाही बघा छोट्यात छोटा बघा की मोठ्यात मोठा बघा अगदी एखाद्या भव्य सप्तालाही लाजवेल एवढा आनंद एवढा उत्साह आणि एवढं ऐश्वर्यात सप्तामध्ये असतं आपला हा नाशिक भाग आणि या नाशिक भागातील आपलं आजचं श्री क्षेत्र टॅम्पलिस नाही कसं जे असते ते सांगायला पाहिजे पिंपरी नावाच्या गावामध्ये भगवान श्री पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे शुभ आशीर्वादाने जगद्गुरु तुकोबारायांच्या शुभ आशीर्वादाने विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या शुभ आशीर्वादाने ग्रामदैवत हनुमंतरायांच्या शुभ आशीर्वादाने राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचे शिष्य श्री गुरु वासुदेव नंदगिरीजी बहुरूपी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने वारकरी भूषण वैकुंठवासी भक्तपारायण बंसीजी महाराज सुरवाडे पिंपळसकर आणि त्याचबरोबर श्री श्री 1008 स्वामी महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज आणि हरिभक्तपारायण आदरणीय निवृत्तीजी महाराज रायते बाबा या सर्व साधू संतांच्या प्रेरणेने ग्रामस्थांच्या सहकार्याने तरुणांच्या सहकार्याने गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्धांच्या आशीर्वादानं या ठिकाणी नागपंचमी निमित्त हा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केलेला आहे आणि या सप्ताहामध्ये आपण सामूहिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण करीत आहात आणि या सप्ताहामध्ये आज माझ्या वाटेला पहिल्या क्रमांकाची सेवा प्राप्त झाली हे मी माझे थोर भाग्य समजतो आणि सेवेला सुरुवात करतो विठ्ठल आणि ही सेवेची संधी ज्यांच्या माध्यमातून माझ्या वाटेला आली हरिभक्तपारायण आपल्या नाशिक भागाचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं भूषण पखावज क्षेत्रामध्ये ज्यांचा हात नाही बरीचशी लोक त्यांचा पाय पकडतात असे हरिभक्तपारायण आमचे ओंकारजी दादा राहते त्यांच्याकडे जोरदार टाळी वाजवा थांबा तुम्ही जेवण केले नाही का महिला मंडळी केले नाही का जरा बोला तुम्ही जेवण केले का केले तुम्हाला दूध आपलं तुम्ही
काही घातलं खाल्लं का नाही का उपवाशीचे तुम्ही खाल्लं ना मग जरा जोरदार टाळी वाजव जरा हा असं वा त्यांच्या माध्यमातून माझ्यावरती नितांत प्रेम करणारे ज्यांच्या माध्यमातून मी सर्व TV चॅनलला कीर्तन केले हरिभक्तपारायण आदरणीय आपल्या भागाचं वैभव ज्यांच्यावरती महाराष्ट्रातील प्रत्येक वारकरी प्रेम करतो आणि प्रत्येक वारकऱ्याला आपलं म्हणून जे प्रेम करतात हरिभक्तपारायण आमचे विक्रमजी आप्पा ताजने आहेत. त्याचबरोबर माझे अतिशय जवळचे हरिभक्तपारायण आमचे कल्पेश बंधू या दोघांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या सहकार्याच्या माध्यमातून आपला सप्ताहाची कमिटी असेल समिती असेल या सर्वांच्या माध्यम एक मिनटं कीर्तनाचं काही सौजन्य आहे का सारं कमिटी पाहिजे हां नक्की ना लॉक्याज आहे नाही कसं असते माहिती आहे का शिवराम बाबा विचारलेलं बरं असते. मी परवा दिवशी कीर्तन होस तर कीर्तन ज्यानं घेतलं त्या सौजन्यवाल्याचं नावच घेतलं नाही त्यानं डायरेक्ट पाकिटातले 2000 कमी केले बुवा हो नुकसान केल्यापेक्षा नाव घ्यायला परवडतं. सर्व सप्ताह कमिटीच्या माध्यमातून तरुणांच्या माध्यमातून तुम्हा मायबापाची सेवा करण्याचा हा सुयोग विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा सर्वांच्या पाठांतरातला द्वैतपद प्रकरणातील नामाचं साधन सांगणारा महत्व सांगणारा अभंग आहे. अभंगात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सदा नाम घोष. सदा म्हणजे नेहमी तुम्ही नेहमी नामघोष करा असं म्हटल्यानंतर एका साधकाने हात वरी केला. महाराज काय अहो प्रत्येक गोष्टीची एक ना एक जागा ठरलेली म्हणजे जसं की आपल्याला ताप आला सर्दी झाली खोकला झाला नवे काही आजार झाला तर कुठं जावं लागतं ए मुलांना बोला कुठं जावं लागतं जरा मोठ्यानं कुठं शाबाश दवाखान्यात जावं लागतं. काही नवीन चविष्ट खायचं असेल तर कुठं जावं लागतं हॉस्पिटल हॉटेलमध्ये जावं लागतं. नवीन चित्रपट आलाय पिक्चर आलाय तो पाहायचा कुठं जावं लागतं शाबाश हे जरा मोठ्यानं बोलतात लेकरं बाकी काही का असो. शिकायचं असेल तर कुठं जावं लागतं शाळेत आणि कीर्तन ऐकायचं असेल तर कुठे यावं लागतं वा वा शांत लेकरा करता जरा टाळी वाजवा जरा ते बिचारे लेकरू धाडसानं बोलायला लागलं वा मला असं बोलणारे लेकरं जरा आवडतात. कसे खेळेमेळे वातावरण राहते पण काही त्यात जरा अवघड भेटतात. हो मी गेल्या आठवड्यात कीर्तन करायला म्हणून एक पोरगा खालून बोलू लागलं त्याला म्हणलं ए मुका बैस ते म्हणजे तूच मुका बैस म्हणलं अरे बाप मी मुका बसल्यावर हे मला मारतील ना म्हणलं बुवा. पण अशी लेकरं ठीक आहे. साध्या भाषेत प्रत्येक गोष्टीची एक ना एक जागा ठरलेली आहे. मग महाराज नामस्मरण करायचं म्हणजे काही साधी गोष्ट आहे का मग तिची सुद्धा एखादी ना एखादी जागा ठरलेली असेल ना. महाराज म्हणता आहे ना कुठं करू हरी कथा ज्या ठिकाणी पहिलेच देवाचं नामघोष चालू आहे ज्या ठिकाणी पहिलेच देवाची कथा चालू आहे ज्या ठिकाणी पहिलेच भगवंताचं चिंतन चालू आहे अशा ठिकाणी जाऊन तुम्ही देवाचं भजन करा. त्यानं फायदा काय होईल तेने सदा चित्ता समाधान चित्ताला समाधान प्राप्त होईल. आणि एकदा का तुमच्या चित्ताला समाधान प्राप्त झालं रे झालं की मग का होईल सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो सर्व सुखाची प्राप्ती तुम्हाला होईल. ज्याप्रमाणे एखादी विवाह झालेली स्त्री स्वतःला सजवण्याकरता शृंगारित करण्याकरता सोन्याचे अलंकार आपल्या शरीरावरती परिधान करते अगदी तसंच आम्ही सुखरूपी अलंकार आमच्या परिधान केले अंगावरती आणि त्याच्या माध्यमातून त्या भजनाच्यामुळं आम्ही देवाचं उडत नव्हे नाचत गात देवाचं नामघोष करू लागलो. पण त्या नामघोषामुळे झालं असं असो ऐसा कोठे आठवचे नाही. त्या नामस्मरणामुळे आम्ही काय करतोय काय बोलतोय काय खातोय काय वागतोय कुठं जातोय काय करतोय काही सुद्धा आठव राहिला नाही. कारण देहीच विदेही भोगुदशा देहाचं रूपांतर हे विदेही अवस्थेमध्ये होतं त्याला कारण नामस्मरण आहे. आणि तुकोबाराय म्हणतात या नामस्मरणाच्या बळावरती आता आम्ही एवढे ताकदवान झालो की आता आम्ही अग्निस्वरूप झालो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि आम्हाला पापही भेदू शकत नाही आणि पुण्यही भेदू शकत नाही. पुरुष मंडळी जरा नीट लक्ष द्या. अग्नी ही अशी गोष्ट आहे जिला कुठलीच गोष्ट भेदू शकत नाही. साधं मी तुम्हाला प्रश्न विचारतो जरा सर्वजण मला बोलत चला. या ठिकाणी आग लावली काय लावली जरा मोठ्यानं काय लावली जरा सगळे मोठ्यानं बोला काय लावली शाबाश. अजून लावू नका 7 कीर्तन बाकी आहेत. पण आग लावली आणि एखादा कागद घेतला सांगितलं मी हा कागद या आगीच्या इकडून घालतो आणि तिकडून काढतो निघल का
नाही. महिला मंडळी, मी तुम्हाला विचारतो, जरा बोलत चला. तुम्ही तुपाची काडी पाहिली का? झोपल्या काय तुम्ही? जरा बोलत चला. हो नाही काय? तुपाची काडी पाहिली का? हो का बाबा, माझी भाषा कळे ना या लोकांना. अहो तुम्ही बोला जरा, सगळं लाजू गुजू नका, फक्त बोला. तुपाची काडी पाहिली का? हां. तूप जर का एका सरळ रेषेमध्ये टाकलं, तूप ऑटोमॅटिक गोठतं आणि ते गोठल्यानंतर ते कडक बनतं, त्याला म्हणतात तुपाची काडी. कळलं का? याचा अर्थ तुम्ही तूप पाहिलं का नाही? हां पाहिले. हां जरा असं बोलत चला. ती तुपाची काडी जर का घेतली, सांगितलं मी ही तुपाची काडी या गीच्या इकडून घालते तिकडून काढते, निघल का? नाही निघणार. निघणार नाही. आणि कोणी करू नाही पाहू नका, कारण की तुपाचे भाव लय महाग झाले आणि त्याचे परिणाम आम्हा महाराज लोकांवर दिसायला लागले जवळजवळ. पहिले लॉकडाऊनच्या अगोदर आमच्यावर चांगली कृपा होती, तूप भरपूर होतं, कार्यक्रम चांगले होते. नंतर लागलं लॉकडाऊन तर एवढा कठीण काळ गेला बाबा, काय सांगा तुम्हाला. अरे बापा बापा बापा, लई वाटायचं लोक लई प्रेम करतात आपल्यावर. हो हा, कोणाचंच कोणावर प्रेम नसते बा. आता मला खरं सांगा, प्रेम कुठपर्यंत करतात माहिती आहे का लोक? ज्या दिवशी कीर्तन आहे त्या दिवशी सकाळपासून ते कीर्तन होईपर्यंत प्रेम, कीर्तन करावं. बाबा कुठपर्यंत आहे, बाबा कुठपर्यंत आहे, बाबा कुठपर्यंत आहे, कळत नाही. फास्ट याव का आरामशीर याव, एवढे कॉल करतात. पण एकदा कीर्तनकाराचं कीर्तन झालं आणि तो गाडीत बसला, मग तो घरी गेला का वढ्यात माशा धरायला गेला, कोणालाच काही घेऊन नाही. पटलं तर पुढल्या वर्षी, नाही तर कॉलच करत नाही तो लोक बहुमतात. तुम्हाला खोटं सांगत नाही, आमच्या घरात 2 मोबाईल आहेत. किती मोबाईल? जरा तुम्ही बोला मला, किती? 2. एका मोबाईलात 2 सिम कार्ड, म्हणजे एकूण सिम कार्ड किती झाले? बाबू उलट्या शाळेत कधी गेला बाबा तू? एका हिच्यात 2, मग 2 हिच्यात किती? 4 सिम कार्ड म्हणल्यावर 4 नंबर झाले चोपदार बुवा. बरोबर? तुम्ही बोला जरा संग मध्ये. हां 4 नंबर झाले. 4 नंबर म्हटल्यावर मला 4 लोकांनी एका वेळी कॉल करायला पाहिजे का नाही? तुम्ही बोला, बरोबर आहे का नाही? मी असे मोबाईल ठेवा जाऊ ऋषिकेश बाबा लॉकडाऊनमध्ये सोप्यावर. मला वाटे याच्यावर तारखेचा कॉल येईल, याच्यावर कीर्तनाचा कॉल येईल, याच्यावर तारखेचा कॉल येईल, याच्यावर कीर्तनाचा. एकाचा कॉल नाही. बाबा तुम्ही आहे का गेले, नेगेटिव्ह का पॉझिटिव्ह, एकाचा कॉल नाही. कॉल आले नाही असं नाही. कुणाचे? आपका बॅलन्स खत्म हो गया, कृपया रिचार्ज करिए. या कंपनी शिवाय दुसरे कोणाचेच कॉल नाही आले बाबा. लय अवघड काळ. आणि नंतर लॉकडाऊन सुटलं आणि तूप महाग झालं. तूप लई. आमच्या गावात गेल्या 2 महिन्याखाली पंगत झाली. काय झाली पुरुष मंडळी? पंगत. आता पंक्तीमध्ये वरण भात पोळीचा बेत होता. वरणावर काय वाढतात? तूप वाढतात. मग एक 11 वर्षाचं पोरगा आला, त्याने तुपाचा डोना घेतला आणि पंक्तीत तूप वाढायला गेलं. तूप घ्या तूप, तूप घ्या तूप, तूप घ्या तूप. ते तूप वाढायलं आणि पंक्तीच्या मालकाचं लक्ष त्या पोराकडे गेलं. पंक्तीचा मालक मध्ये आय कारिट्या ठेव ते खाली. ते म्हणे वाढायचं नाही का? वाढायचंय पण तू नको वाढू. मग तो रामराव वाढते. इथं नाही कोणी रामराव, नाही तर इथंच पेटायचं आपलं जागीच. मग तो रामराव येते. पंगत कशी बसेल एकदा पाहून घेते. पायजामा इथपर्यंत वर खोसते, हाताच्या बाहेर इथपर्यंत मागं करते, चक 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 हात धुते आणि ते तुपाचा डोना वाटी जे काही साहित्य असेल ते घेते. बरं त्या चमचा पळी तसं काहीच नसते. डायरेक्ट 4 बोटं बुडवणार आणि जसा 100च्या स्पीडनं पळत सुटणार. तुप 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 तुप. ज्याच्या नशिबात असतं त्याले चक थेंब भेटते, बाकीच्या भेटत नाही बुवा. वासावरच मेले बाकीचे. तुपाचे परिणाम लय अवघड झाले. तुकोबाराय सांगतात, आता आम्ही अग्नी स्वरूप झालो. आम्हाला पापही बेदू शकत नाही, पुण्यही बेदू शकत नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्यांगा. त्याला कारण सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. आनंदे निर्भोर डुल्लत सो. हा झाला सरळ सरळ भावार्थ. आता ठळक बातम्या. विठ्ठल विचार जर का केला महाराज तर ऐकताना मी असं का आपल्या सप्त्याला हे 30व वर्ष चालू आहे का झाले? चालू आहे म्हणजे 29 झाले. वा वा वा. 29 वर्षापासून हा सप्ताह आपण अतिशय भव्यतेनं पार पाडत आहात. मी नेहमी सांगतो परमार्थमध्ये अखंडतेला फार महत्त्व आहे. एक वाक्य बोलतो, जरा नीट लक्ष देऊन ऐका, पटलं तर लक्षात ठेवा.
आजच्या टायमाला सप्ताह सुरू करणं अवघड गोष्ट नाही आजच्या टायमाला बरं. कारण की नवीन नवीन साधनं निघाली आहेत, संपर्क आहेत, प्रेमाची मंडळी आहेत, प्रेम आहे, आपुलकी आहे. एखाद्या टायमाला आजच्या काळात सप्ताह उभा करणं अवघड गोष्ट नाही, तर तो अखंडपणे चालू ठेवणं ही अवघड गोष्ट आहे. आणि ती अवघड गोष्टीचं काम आनंदानं आपलं गाव करतं याचा मला अभिमान आहे. सप्ताह पार पाडणं साधी गोष्ट नाही, म्हणून अखंडतेला फार महत्त्व आहे. अखंडता पाहिजे. मी नेहमी सांगतो परमार्थामध्ये अखंडता पाहिजे. नाहीतर काही काही गावचे सप्ते म्हणजे पहिल्या वर्षी धामधूम आणि दुसऱ्या वर्षी टामटूम आणि तिसऱ्या वर्षी म्हणा सामसो आणि भेटा त्यांना चौथ्या वर्षी म्हणा जय हरी. ते म्हणतात वा तुम्ही तुमच्या घरी. म्हणून आपल्या इथं काही तसं नाहीये. आपला सप्ताह गेला 29 वर्षापासून चालू आहे आणि असाच अखंड पुढे चालत राहाव ही भगवंताचरणी प्रार्थना. विठ्ठल ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं सामूहिक पारायण आजपासून सुरू झालंय. कशाला म्हणतात ज्ञानेश्वरी? ज्या ग्रंथात जन्मापासून मृत्यूपर्यंतचं लिहिलेलं आहे, भाऊ कसा असावा, बहीण कसा असावी, सर्व सांगितलेलं आहे. व्यक्तीनं जीवन कसं जगावं आणि मृत्यूही कसा प्राप्त करावा एवढी सखोल माहिती ज्या ग्रंथामध्ये आहे तो म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ. एका जन्मामध्ये संपूर्ण म्हणजे 9033 अनुभवणं अजिबातच शक्य नाही. पण मरायच्या अगोदर एक तरी जरा जोरा वा. नाभा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. ओवी अनुभवणं म्हणजे काय? जसं माऊली सांगतात अगदी तशा पद्धतीचं आचरण करणं म्हणजे ओवी अनुभवणं. काही काही माणसाला काहीच काम नसते, पण बळजबरी जर का ज्ञानेश्वरी वाचायला बसवला की एवढी घाई दाखवते जण का 8 गावाचे कुत्रे याच्याच मागं लागलेत काका. ओम नमो शिवाय वेद प्रतिपाद्य. जरा मरशील तू, जरा आरामशीर म्हण बाबा, बीपी वाढल तू. हा जरा प्रेमानं म्हणलं पाहिजे, प्रामाणिक भाव धरून निया वाचे. कृपा करी हरितायावरी, कृपा करी हरितायावरी, ओ कृपा करी हरितायावरी. त्यांच्याकडे जरा जोरदार टाळी वाजवा एकदा. वा. फायदा काय? कृपा करी हरी तयावरी म्हणून भाव धरून ज्ञानेश्वरी वाचले पाहिजे. आणि आज मला लय आनंद व्हायलाय बरं का बाबा. म्हणजे आनंद, आज माझा वाढदिवस आहे म्हणून आनंद तर आहेच म्हणा, ते सांगणं महत्वाचं होतं. पण दुसरा आनंद असा आहे, आजचा सप्ताहातला कितवा दिवस आहे चोपदार बाबा? माझ्याकडं पाहा तुम्ही, पहिला दिवस आहे. पण वातावरण बघितल्यानंतर असं वाटायला सप्ताहाचा पहिला दिवस नाही, 5वा ते 6वा दिवस आहे. एवढं गोड वातावरण. नाहीतर पहिल्या दिवसचे मी कार्यक्रम लहानपणी केलेत. पहिल्या दिवसचे सरासरी कीर्तनकार कीर्तन घ्यायला का मागं पुढं करतात? वातावरण नसते.
एक तर चांगले गायक असतात तर वादक नसतील, चांगला वादक आणावं तर गायक सापडत नाही, दोन्ही सापडले तर साऊंडवाले नसते, साऊंडवाला आणला तर कीर्तनकार धड नसते, म्हणजे मेळच लागत नाही. मी लहानपणी एक कीर्तन केलं तर असं मी कीर्तनाला उभा आणि असा बांबू धरला होता मी मंडपचा. तुम्ही म्हणाल का? उभं राहायसाठी नाही, तेव्हा मंडपावाल्यानं मग सांगितलं होतं महाराज बांबू बाजेल नाही, हा जर का सोडला दाखा मंडप अंगावर पडत, म्हणून धरून ठेवेल होता बुवा. असं वातावरण असते पहिल्या दिवसचं. पण इथं आल्यानंतर आनंद वाटायला बरं का. वा 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 छान. पहिला दिवस म्हणला की म्हणजे कसं असतं, साधं असतं. कसं, तुम्ही पंक्तीत जेवायला जाता का? मागून पळून जायला जागा आहे का? तुम्ही बोलूनच नाही राहिले मला राव काहीतरी. पंक्तीत जेवायला जाता का? हा, मग सगळ्यात पहिले काय येते? पत्रवाळी नाही, बुंदी का तळ हातावर घ्यायची का आपल्याला? सगळ्यात पहिलं काय येते? वरण. सगळ्यात पहिलं काय येते? मीठ पण नाही येत. मी सांगतो, सगळ्यात पहिले आमंत्रण येते. हा, बिना आमंत्रण थोडी जेवायला असाल तुम्ही. सगळ्यात पहिलं काय येते? आमंत्रण. आणि पंक्तीत जेवायला बसलं की सगळ्यात पहिलं काय वाढतात? पात्र वाढतात. एवढा मोठा मंडप उभारला, जागोजागी बॅनर लावले, पत्रिका आहे, स्टेटस आहे, सगळ्यांना कॉलवर सांगणं चाललं. याचा अर्थ आमंत्रणही मिळालंय, पंक्तीत जेवायलाही बसले आणि पुढं पात्रही ठेवलंय. पण पात्रावर पहिले काय वाढतं आता सांगा? बापा नाही नाही, सगळ्यात पहिले काय वाढतात? वा वा, बरोबर उत्तर दिलं. मीठ वाढतात. आणि आजचं माझं काम आहे मीठ वाढायचं. इथून पुढचे 7 दिवसचे मोठमोठे कीर्तनकार, कोणी तुम्हाला आमटी वाढल, कोणी वरण वाढल, कोणी वांग्याची भाजी वाढल, कोणी आलूची भाजी वाढल, कोणी गोबीची भाजी वाढल, कोणी पनीरची भाजी वाढल, कोणी काजू करीची भाजी वाढल. तुम्हाला ही भाजी नाही आवडली तर तुम्ही दुसऱ्या कीर्तनकाराची भाजी खासाल. पण लक्षात ठेवा, सप्ताह होस्तोवर मीठ ह्याच नावाचं खासाल, दुसरं नाही खासाल. हा, ज्या दिवशी मंडप मोडल म्हणजे पात्रवाळी गुंडाळला जाईल त्याच दिवशी मग मीठ मोडल. हे मिठाची सेवा आहे माझ्याकडं. आज मीठ वाढायचं काम आहे. म्हणजे आपली भारतीय पद्धती एवढी चांगली जेवणाची की जेवणामध्ये ताटात 11 पदार्थ पाहिजे. किती? 11. आपल्याला 2च येतात, वरण आणि पोळी बस. पण 11 कोणचे? स्वच्छ शुभ्र शाल वनाजवळी, पिरांजली ती निंबे पिवळी, चटल्या भिजल्या स्वज्वळ डाळी, एक वाटुनी एक मोकळी, एक वाटुनी खमंग तळली, तैस्या भाज्या आमट्या घुसळी, होती कारली वांगे काळी. तोंडाला पान नका येऊ दे, ऐकून घ्या ऐकून घ्या. एवढेच सगळे पदार्थ वाढतात. आणि याला महत्वाचं आहे म्हणजे मीठ, आणि मिठाची सेवा वाट्याला आहे. नाहीतर पहिल्या दिवशी एवढा मंडप सरासरी भरत नाही. पहिला दिवस म्हणजे कसं, भला मोठा मांडव आणि आत 5च पांडव. पहिला दिवस असा असते. मी लहानपणी कथेला गेलतो, भागवत कथेला एका महाराजासोबत. पहिला दिवस होता, गायक चांगले, वादक चांगले, कथाकार चांगले, साऊंड चांगला, पण पुढं 5 जण बसवले होते. 5. मी महाराज 5च जण कसं काय बसेल? महाराज म्हणत, बाबू पहिल्या दिवशी वातावरण नसते, दुसऱ्या दिवशी लोक येतील, पण दुसऱ्या दिवशी मंडपात 5च होते. तिसराही दिवस उजाडला मंडपात, बोला बोला, तिसरा दिवस उजाडला मंडपात, चौथाही दिवस उजाडला मंडपात, 5वाही दिवस उजाडला मंडपात, 6वाही दिवस उजाडला मंडपात. तुम्ही असे 5 चांगले जण का पाहिले होते तिथं तुम्ही? पण मायच्या भाऊ 5च होते. 5वापेक्षा काही वाढेना आणि कोणी काही कमी होईना. 7वा दिवस यायची पाळी आली. आमचा कथाकार गेला आणि कार्यकर्त्याच्या गळ्यात पडून जोर जोरात रडायला लागला. कार्यकर्ता म्हणे, बाबा खाण्यापिण्यात काही कमी जास्त झालं का? आणि महाराज लोक सप्त्यावर होते, जास्त कमी अशुभात नाही, काही कमी नाही पडलं. मग का रडायला लागले बाबा? अरे बाबा, उद्या सप्ताह संपतोय, उद्या सांगताय भागवत कथेची, पण मंडपात 5च जण आहेत बा पहिल्या दिवसपासून. बरं 5 हे त्याचंही अवघड नाही. यायले किती हसायचं सांगा, हे बिचारे हसत नाहीत. किती रडायचं सांगा, हे बिचारे रडत नाही. हे असं काहून होते? दुसऱ्या कार्यकर्त्यानं ऐकलं आणि तो आमच्याकडं पळत आला आणि त्यानं महाराजच्या खांद्यावर हात टाकून सांगितलं, बाबा काही ताण घेऊ नका. ते म्हणत का? म्हणे 5 जणांतून निम्याला ऐकू येत नाही, निम्याला दिसत नाही, चाल द्या म्हणे कथा. कसा नाही तो कथाकार वायर असं नळड्याला गुंडाळून घेईल. पहिला दिवस म्हणला की असं असतं. पण इथं आल्यानंतर आनंद वाटायला लागलाय. खऱ्या अर्थानं माझी पाठ मला थापटा वाटायली, पण हात पुरेना म्हणून सांगा म्हणजे. पण आनंद आहे.
एकदा तुमच्या एवढ्या सुंदर नियोजनाकरता आम्ही तर कमीच झालं नाही, पण तुम्हीच तुमच्याकरता जरा जोरदार टाळी वाजवायचा जोर. वा, छान, एकदम सुंदर नियोजन केलंय. आज आपल्याला 4 मुद्द्यात बोलायचंय. परिहार, प्रस्तावना, विषय आणि विशदीकरण. या 4 मुद्द्यात जो माणूस बोलते त्याला वक्ता असं म्हणतात. परिहार म्हणजे सेवा किम निमित्ताने ते सांगणं. प्रस्तावना म्हणजे अभंगाचा थोडक्यात भाव सांगणं. प्रतिज्ञा म्हणजे कशा प्रकारे अभंगात जाता येईल ते सांगणं. विशदीकरण म्हणजे अभंगाच्या अवतीभोवती फिरणं. अभंगाच्या अवतीभोवती फिराव आणि नंतर अभंगात अहो, ज्याप्रमाणे एखादी जपमाळ जर का हातात घेतली आणि नोकरी 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 असं म्हणत राहिलं, नोकरी मिळेल का हो दादा? नाही. मग तसं राम 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 म्हटल्यावर सुख मिळेल का? तुकोबारा म्हणाले सांगतो, पण पुढचा पेशंट तपासू दे. पुढचा पेशंट एक म्हातारा होता. तो म्हणला, महाराज अजूनही बायको आहे. तुम्हाला सांगू का, जीवनात काय असो का नसो, अर्धांगिनी महत्वाची. का अशाला शास्त्राने वेगवेगळे अर्थ सांगितलेत, पण का महत्वाची? लांबचं नाही, जवळचं उदाहरण सांगतो. आता ऐका. खाली बसलेले पुरुष मंडळी हे घरी गेल्यावर हक्कानं म्हणू शकतात, अरे आज महाराजांनी कीर्तन अर्धा घंटा शिल्लक केलं, बसून पाय दुखायले, जरा पाय दाबून दे. म्हणू शकता का नाही तुम्ही? तुम्हाला बायका आहेत का सारे मुंजेचे तुम्ही? मग असं हो नाही काही बोला, म्हणू शकता. आमचे येणेकरी बाबा, टाळकरी बाबा, आमचे चोपदार बाबा घरी गेलो म्हणू शकतात, आज लई नाचलो, जरा कंबर दुखायली, दाबून दे. म्हणू शकतात. आता ओमकार दादा तुमचं होईल का? हो होईल होईल. हां हो तेच पण, हो ते तिकडं जातो आता, मी तिकडं पण जातो आता. आमचे ओमकार दादा घरी गेलो म्हणू शकतात, आज लई परण आणि लय मुखडे सरपटी मात्रा लग्यान गिग्या लई वाजवलं, जरा बोट दुखायले, जरा दाबून दे. आमचे तिन्ही गायन गंधर्व घरी गेल्या म्हणू शकतात, आज लई गायन केलं, जरा नळला दुखायला, दाबून दे. अरे नाही 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 नाही, मालिश करून दे, मालिश करून दे. ते दाबणं म्हणजे जरा वेगळाच अर्थ झाला. जरा होईल नाही का तुमचं? या आपल्या गटात सामील व्हा. माता पिता बंधू भगिनी कोण न पावे निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. पण एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचून, येथे कोण सोडविना एका सद्गुरु वाचून. म्हणून धर्म जागो सदैवाचा जो बाप परोपकारी. किंबहुना साध्या तुकोबारायच्या भाषेत सांगायचं झालं, तुका म्हणे तुझ सोडविना एका चक्र पाणी वाचोनिया, एका चक्र पाणी वाचोनिया, एका चक्र पाणी वाचोनिया, एका चक्र पाणी वाचोनिया. एका चक्रपाणी. अरे ज्यांना तू माझं माझं आपलं आपलं म्हणतोय ना,
हे तुला माहितीये का नव्हे कुठपर्यंत तुझा हा परिवार वार, नव्हे तुझा हा परिवार, नव्हे तुझा हा परिवार, नव्हे क्षण मंगूर, नव्हे धारा नवजन मंगूर, शरीर जायाचे देवने, शरीर जायाचे देवने, नव्या धारा क्षण मंगूर, नव्या धारा क्षण मंगूर, शिवराम बाबा करता जरा जोरदार टाळी वाजवायचा. नव्हे तुझा हा परिवार, अरे तुझा हा परिवार नाही, केवळ क्षणभंगूर सुख आहे. ज्यांना माझं माझं म्हणतोय ना, हे तुझ्या जवळ कुठपर्यंत आहे. राहते निराळे राणा पोरे सकाळ, राहते निराळे राणा पोरे सकाळ, राहते निराळे राणा पोरे बाबांकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवा. हे सगळे तुझ्या सोबती कुठपर्यंत आहे. जोवरी चळन का वरी मनती माझा, मानिते लहान थोर, देह सुखाचे आकाशा, इंद्रिये मावळले, आला बागोल आजा, कैसे विपरीत झाले, तोची देह नव्हे तुझा, आता मज दृष्टी देई, पांडुरंगामाय बाबा, शरण आलो तुझं, वाचन या पापा. जोवरी चलन गा तोवरी म्हणती, जोवरी चाले धंदा तोवरी बहीण म्हणे. अरे जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत, अरे बाबा हे जीवन म्हणजे एक रेल्वेचा प्रवास. इथं बसलेल्या भरपूर जणांनी रेल्वेचा प्रवास केला असेल किंवा येणाऱ्या आयुष्यामध्ये नक्की कराल. आता तुम्हाला जवळचं स्टेशन कोणचं आहे? हा? निफाड. निफाड वरून तुम्ही रेल्वेमध्ये बसले, रेल्वे पुढे जाऊन कुठं थांबते? नाशिकला. नाशिकला जाऊन थांबली की काय होतं, आपल्या सीटवर बसलेला एखादा व्यक्ती उठून जातो आणि दुसरा एखादा येऊन बसतो. आता मला खरं सांगा, जो व्यक्ती नवीन आता आलाय त्याचा आपण हार घालून स्वागत करतो का? या 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 असं म्हणतो का? आणि जो उठून चाला आपण त्यासाठी रडतो का? नाही नाही तू चांगला होता आणि चालला आमच्या घरी असं म्हणतो का? अरे जो गेला तो गेला आणि जो आला तो बस. जन्म नावाच्या स्टेशनवरून आयुष्य नावाच्या रेल्वेमध्ये आपण प्रवेश घेतलाय आणि आयुष्य नावाची रेल्वे आपल्याला मृत्यू नावाच्या स्टेशनपर्यंत नेणारे. या जन्म आणि मृत्यू या दोन स्टेशनच्या मध्ये अनेक सुखाचे दुःखाचे अडीअडचणीचे आनंदाचे उत्साहाचे छोटी मोठी अनेक स्टेशन लागणार आहेत आणि त्या स्टेशनवरती बरीचशी आपल्या लोक साथ सोडून जाणार आणि नवीन लोक साथीला येणार. जो गेला तो देवाचा आणि जो आला तो आपला असं म्हणून जीवन जगायचं. कोणी नाही साठी जोरदार टाळी. वा काय प्रमाण? शरीराची होय माती. शरीराचे वैमान
कोणी नाही ती कोणी नाही ती सांगा. अरे कधी जाईल काही गॅरंटी नाहीये. हे जर का हा प्रकारचा एक मायाजाळ आहे आणि हा मायाजाळ तोडायचा असेल तर औषध घे काय, हरी हरी तुम्ही मनारे सकळ तेने मायाजाळ तुटतील. आता महाराजांनी तिसरा पेशंट तपासण्यास बोलवला. तो म्हणला महाराज मी सकाळी 4 वाजता उठतो म्हणे. 4 वाजता उठून योगासन प्राणायाम कुंभक श्वासक रेचक खेचर सगळ्या मुद्रा करतो म्हणे महाराज. पण त्यातलं एक महत्वाची मुद्रा आहे त्याला म्हणतात मेडिटेशन मराठीत, आणि त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ध्यान अवस्था. बरेचसे होच म्हणा लागले अजून. याकरता योगासन करायला पाहिजे. तुम्ही योगासन करता का महिला मंडळी? करता का रामदेव बाबाचं पाऊण टीव्हीवरचं योगासन? नाही करत, खोपरापासून धन्यवाद तुम्हाला. आणि जर करत असाल जरा डोकं वापरा. काही बाया काही करतात ना हो बाबा. ओमकार बाबा 2 महिन्याखाली मी आमच्या अंगणात दात घासत बसलो आणि आमच्या घरापुढची म्हातारी दारी आहे आज जाय, दारी आहे आज जाय, दारी आहे आज जाय. मला वाटते कोणाचं काही दुःख आहे काही टेन्शन आहे म्हणून मी दात घासता घासता गेलो. म्हटलं काय झालं आजी? लय वेळ झालं दारी आज जाय, दारी आज जाय चक्रा मारायली. कोणाचं काही दुखते का? म्हणजे भाऊ कोणाचं काहीच दुखत नाही. म्हणलं सर्व एकदम ठीक? म्हणजे सगळे ठीक. म्हणलं काही टेन्शन? टेन्शन नाही. म्हणलं आजी ताणतणाव कसलाच नाही, मग तरी एवढ्या टेन्शनमध्ये चक्र काऊन मारती? ती म्हणे भाऊ टेन्शन गिन्शन काही नाही, पण माझी सून बसली म्हणे टीव्ही पुढं आणि तो रामदेव बाबा सांगते सास को अंदर लो सास को बाहेर निकालो, सास को अंदर लो सास को बाहेर निकालो. ज्यायले कळलं त्याला धन्यवाद, ज्यायले नाही कळलं ते खुशाल घरी जाऊन झोपा. अरे येडी हळद. सास को अंदर लो म्हणजे श्वास आत घे श्वास बाहेर सोड. ती सासूलेच आत बाहेर करायला लागली. तुला बरं का योगासन. ध्यान अवस्था महत्वाची. पद्मासन घालायचे, अशी आपल्या हाताची मुद्रा करायची, इथं ठेवायची आणि 5-10 मिनिटं देवाचं भजन करायचं, मन एकाग्र करायचं. महाराज जेव्हा मी सगळं रेचक खेचक कुंभक श्वास हे सगळं करतो तेव्हा मला सोपं जातं, पण ध्यान करायला बसलो की माझं मन एकाग्र होत नाही. मी काय करू? तुकोबारा म्हणतात बाबा मन ही अशी गोष्ट आहे बहु चंचल चपळ. अहो लय चपळ आहे, हाती सुद्धा लागत नाही एवढं चपळ आहे. पण हे मन जर का शांत करायचं असेल तर त्याला औषध घे. नाम घेता मन निवे जीवे अमृताचे स्त्रवे होता ते बरवे ऐसे शकुन लाभाचे. तू नामस्मरण कर. आता महाराजांनी 4था पेशंट बोलवला. तो म्हणला महाराज माझे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सारं मुखोद्गत महाराज. मी प्रकांड पंडित झालो महाराज. पण एवढं सगळं असूनही सुद्धा माझ्या ठिकाणी सुख आणि समाधान नाही. तुकोबारा म्हणले बाबा तू नामस्मरण करत असतो का? तो म्हणला महाराज अहो ज्ञानी होणं म्हणजे कुणाच्याही बच्ची गोष्ट आहे का? अहो त्याकरता अधिकारी माणसाच्या पोटी जन्म घ्यावा लागतो, त्यानंतर त्याला एक योग्य सद्गुरू भेटावा लागतो आणि त्या योग्य सद्गुरूकडून त्याला ते ज्ञान घ्यावं लागतं आणि ते ज्ञान पचवण्याकरता वैराग्य पाहिजे. वैराग्याशिवाय नामस्मरणाला महत्त्व नाही. तुकोबारा म्हणतात आमच्या वारकरी संप्रदायाचं सुप्रीम कोर्ट म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात तुमच्याजवळ जर का ज्ञान असेल आणि नाम जर का नसेल तर ते ज्ञान व्यर्थ आहे असं ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात. रामकृष्णी नाही व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही ज्याचे. रामकृष्णी मन नाही ज्याचे व्यर्थ त्याचे ज्ञान विष्णुविनच. ज्ञानाशिवाय नामालाही महत्त्व नाही, नामाशिवाय ज्ञानाला महत्त्व नाही. असं म्हणल्यानंतर 4 पेशंट डोळे वटारून तुकोबाराला पाहायला लागले.
तुकोबाराय हा फसवायचा धंदा कधीपासून सुरू केला हो? म्हणजे अहो इथं 14 जणांचे आजार वेगवेगळे आहेत. कोणाचं पोट दुखतंय, कोणाचं मान दुखतंय, कोणाचा पाय दुखतंय, कोणाचा हात मोडलाय, कोणाचा पाय मोडलाय आणि सगळ्याला गोळ्या पॅरासिटामॉलच द्यायला लागलं. तुम्ही असं कसं? अहो गोळ्या वेगळ्या तर पाहिजे का, डोस वेगळा पाहिजे. अहो पहिल्याला सांगितलं राम राम म्हण, दुसऱ्याला सांगितलं हरी हरी म्हण, तिसऱ्याला सांगितलं रामकृष्ण हरी म्हण आणि चौथ्याला सांगितलं नामस्मरण कर. असं कसं? तुकोबाराय म्हणतात नामस्मरण अशी गोष्ट आहे की भव रोग ऐसे जाय अनेक काय शुलेख. अरे सगळ्याचं उत्तर एकच. तुकोबारायने दृष्टांत दिला. तुकोबाराय म्हणतात एका गावात एक पाटील बाबा राहत होते. ते हुशार होते म्हणून संध्याकाळच्या पहारी 2 लोक त्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी आले. पहिला म्हणला पाटील बाबा माझी बायको मेली, मला जेवण टायमावर भेटत नाही, मी काय करू? दुसरा म्हणला पाटील बाबा माझी विहीर आटली, माझं पीक माझ्या डोळ्यापुढं नष्ट होतंय, मी काय करू? आणि तेवढ्यात आतून मुलीनं आवाज दिला बाबा वाऱ्यामुळे दिवा राहत नाही, मी काय करू? तिघाचे प्रश्न वेगळे आहेत. पण पाटील बाबा 2 मिनिटं शांत झाले आणि तिघाला एकाच स्वरात उत्तर दिलं पाट लावा. सगळ्याची प्रश्न वेगळे पण त्याला उत्तर एकच. म्हणजे ज्याची बायको मेली त्याला सांगितलं पाट लाव म्हणजे दुसरं लग्न कर. ज्याची विहीर आटली त्याला सांगितलं पाट लाव म्हणजे पाटातलं पाणी घे. आणि मुलीला सांगितलं ताई दिदी ज्या दिशेनं वारा येतोय त्या दिशेने आडवा पाठ लाव. याचा अर्थ प्रश्न कितीही जरी असले तरी उत्तर एकच आहे. तसं आपल्या जीवनामध्ये एक नाही लाखो प्रश्न आहेत, पण त्या लाखो प्रश्नावर उत्तर मात्र नाम आहे. पण ते नाम कसं घ्यायचं? अभंगाच्या पहिल्या नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. एवढं चरण उच्चारल्यानंतर एक व्यक्ती म्हणायला लागला महाराज स्वतःच बोलता स्वतःच दुर्व्यक्ती का करता? अहो तुम्ही ज्या ठिकाणी म्हणता नामस्मरण सोपय, मग जी गोष्ट सोपी ती करा असं म्हणण्याची उपदेश करण्याची गरज पडत नाही. जेवण ही क्रिया फार सोपी आहे म्हणून तुमच्या पाया पडतो या घास खा अशी विनंती करण्याची गरज पडत नाही. मग सोपं असताना सुद्धा तुम्ही काय सांगायले? तुकोबाराय म्हणतात बाबा नामस्मरण सोपं आहे पण कोण घेतो? शहाणात गाणी घेतो सर्वा
अर्थ विकर्ण, त्याच्या पुढं नाव माहीत नाही. पण मी सांगतो 100 कौरवाची नावं सगळे मोजा. ओंकार बाबा, माझा तुमच्या डोळे बंद करून विश्वास आहे, तुम्ही मोजा, मी तुम्हाला आकडा विचारणार आहे बरं का. ऐका. अणुविंदा, अयोबाहू, अनुदारा, अपराजित, अग्राई, अभया, अनगृष्य, आदिकेतू, आलोलुपा, उरणनाभा, उग्रयुध, उग्रसेना, उग्र कवची, प्रधान, कुंडी, कुंडडारा, कुंदवेदी, कुंददारा, कुंदसे, कुंदुसाई, चारुचित्र, चित्रा, चित्रसेना, चित्रवर्मा, चित्राक्ष, चित्रांग, चित्रकुंडल, चित्रयुद्ध, उपचित्र, जलगंध, जरासंग, दुर्योधन, दुःशासंद, शहा, दुर्दश, दुष्प्रदर्शन, दूरदर्शन, दुर्मुख, दुष्कर्ण, दुर्माडा, दुर्विगा, दुर्विगा मोचन, धृत वर्मा, धृत क्षत्र, दूरधर, धृत हस्तचित्र, संद, दुष्पर, जय, दीर्घ लोचन, दीर्घ रोमा, दीर्घ भू, धनुर्धारा, धृतरथश्री, निशांगी, नागडत, नंद, उपनंद, पाशी, बालाकी, बालवर्धन, भववासी, बिंबा, भीमवेगा, भीमरथश्री, महोदरा, महाभाऊ, युयस्यू, रौद्रकर्म, विंदा, विकर्म, विवरी, विवसू, वाटवेगा, विशालाक्ष, वीर्यवन, वीरदासा, वीराबाई, विकेताना, वृद्धारका, सम, सहा, सालन, सदा, सत्वा, सरसाना, सदसुवाक, सत्यसंध्या, सुवर्मा, सुबाऊ, सुलोचना, सुनाबा, सुशेना, सुवक, सुहस्ताचा, सुवर्णाचा, सोमानी, सोमकीर्ती, प्रथम आणि प्रमिती. किती झाले आता म्हणा मली? कोणाला झाली? अरे तुम्ही मग नाव कसं घ्यायला लागले, काय विचार तर करा. 100 मुलं कोणाला झाली? गांधारीला. गांधारीला झालेल्या 100 संतांपैकी त्यातली एक मुलगी होती. म्हणजे मुलं किती झाले चोपदार बाबा? नाही, 99 झाले. आणि 100वी कोणची झाली? पोरगी झाली. जी 100वी पोरगी तिचं नाव दुःशाला ठेवलं आणि ती दुःशाला नावाची पोरगी जयद्रथला दिली. जो जयद्रथ अर्जुनाने मारला ना तो सक्का मेवणा होता कौरवायचा. 99 झाले मुलं आणि 100वी झाली मुलगी. मग 100 कौरव कुठून म्हणतो आपण? कळागलं तुम्हाला काय म्हणागलो मी? तर 100 कौरव आहेत का? पाहिजे होते 100 मुलं पण झाले एक मुलगी. मग गांधारीनं काय केलं? तिची सुगढा नावाची एक पटदासी होती. त्या पटदासीला 2 मुलं झालते. त्यातला मोठा युयस्यू नावाचा मुलगा त्या सुगढादासीनं गपचूप दत्तक घेतला. अशी 100 कौरव आणि 101वी मुलगी, अशी 101 लेकराची माहिती बनली. ही गोष्ट गांधारी आणि मला दोघायलाच माहिती आहे, तिसरं माहीत नाही कोणाला. आणि लोकांना का माहीत नाही? मला का माहिती आहे? त्याचा अर्थ मी तिथं होतो म्हणून मला माहिती आहे. हे 100 कौरव. बरं, 5ही पांडवाला वनवास किती वर्षाचा? अखंड नाही, 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. टोटल किती झालं बाळा? ए बाळा, 12 आणि 1 13. आता ढोबळ मनानं विचार करा, 13 वर्षाच्या वनवासाला अखंड म्हणता येतं का? नाही. पण तुकोबाराय म्हणतात, पाहते पांडव चुकलं का नाही तुकोबा राहायचं? नाही नाही नाही, त्याचा अर्थ असा लावायचा, पाहते पांडव अखंड वनवासी परिता देवासी आठविती, असा अभंग आहे. त्याचा अन्वय अर्थ असा लावायचा, पाहते पांडव वनवासी, अखंड शब्द काढून घ्यायचा. पाहते पांडव वनवासी परी अखंड त्या देवाशी आठविती असा जोडायचा. म्हणजे पांडव वनवासात होते खरी, परंतु अखंड त्या देवाला आठवत होते, म्हणून द्वारकेचा हरिपाठ असं शास्त्र आहे ओंकार बाबा. पुढं म्हणणं लई सोपं आहे, पण माग म्हणजे रिवर्स म्हणायचं म्हणलं की डिओना की डिपीस जळती. ज्ञानदेव म्हणे काय म्हणे घरी जाऊन झोप म्हणे, मेळच लागत नाही पुढं काय. पण हे उलटा हरिपाठ पूर्वार्ध घेऊन उत्तरार्ध त्यानंच घ्या ज्याच्या नसा नसात हरिपाठ भेटला, ती ही मंडळी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी, सदा नामस्मरण होतं म्हणून देव त्यांच्या बरोबर होता. म्हणून नामस्मरणा महत्व आहे. कसं? सदा नाम घोष करू हरिकथा. हरिकथा कशाला म्हणतात?
कथा त्रिवेणी संगम संगमी. देव भक्त आणि नाम या तीन गोष्टी ते एकत्र त्यालाच कथा म्हणतात. आणि भगवान श्री रामचंद्रजी शबरीला उपदेश करताना म्हणतात, प्रथम भगिती संतन कर संगा, दुसरी रीती मम कथा प्रसंगा. माझ्यावरती प्रेम असणं हा भक्ताचा पहिला गुण आहे, आणि माझ्यापेक्षा जास्त प्रेम माझ्या कथेवरती असणं हा हरिभक्ताचा दुसरा गुण आहे. पण ती कथा कशी पाहिजे? सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णा. 16 तारखेला हे सगुण असं चरित्र असलं पाहिजे. आणि तेव्हा ते उच्चारल्यानंतर त्याचा फायदा तेने सदा चित्ता समाधान. आणि एकदा का चित्ताला समाधान प्राप्त झालं रे झालं की मग काय होतं? सर्व सुख लालो सर्व आलं अरे सर्व सुख लालो सर्व आलं अरे सर्व सुख लालो आनंद निर्भर आनंद निर्भर आनंदे निर्भर सर्व सुख लालो सर्व सुख लालो ज्यांना 4 लेकरं असते त्यांनी 5वा माना, ज्याला 3 असेल त्याने 4था माना, ज्याला 2 असेल त्याने 3रा माना, ज्याला 1 असेल त्याने 2रा माना, ज्याला पोरग नसेल त्यांना दत्तक घ्या. रेडी आहे बुवा मी. आणि यूट्यूबला सर्च करा. ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे वेडे वाकोडे अपराध नाही विचारिला अधिकार मी आपुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राका पाया पैरा अपराध ज्ञानदेव तुकाराम कुंडलिक प्रदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विश्वगुरु